आज उपवासासाठी वेगळा पदार्थ ट्राय केला आहे मी. उपवासाचे अप्पे कसे करायचे चला बघूयात. त्यासाठी 1 वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा व्यवस्थित मी भाजून घेतला आहे. आता हे मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित त्याची पावडर करून घ्यायची. आता त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं. अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. पीठ मुरतंय तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात. अर्धी वाटी ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, थोडेसे शेंगदाणे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि दरदरीत वाटायचं. त्यानंतर 2 चमचे त्यामध्ये दही घालायचं. जितकं होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं. आता पीठसुद्धा आपलं छान मुरलं आहे. ते व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी हिरवी मिरची आणि 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता अप्पे पात्र मी गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून झाकण लावून 2 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची. 2 मिनिटांनी झाकण काढायचं. सगळे अप्पे पलटी करून घ्यायचे. 1 मिनिट पुन्हा शिजवायचं आणि लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचं. मी पण एकदा हे ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील. बाय.